तर सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि क्लायमेट अतिशय सुंदर झालेलं आहे. सकाळी-सकाळी फ्रेश होऊन छान देवपूजा केली. त्यानंतर स्वयंपाकाला सुरू केली. भेंडी बटाट्याची मिक्स भाजी केलेली आहे. कणिक मळून घेतली कारण मोदक करायचे आहे. मोदकाची तयारी इथे तुम्ही बघूच शकता. यामध्ये मी गूळ पावडर वापरली आहे कारण माझ्याकडे गूळ संपला होता. आमच्याकडे शक्यतो गव्हाच्या पिठाचेच मोदक बनवले जातात आणि तेही असे उकडून किंवा तळून बनवले जातात. नैवेद्य दाखवून घेते म्हणजे बाकीचे मोदक खायला मोकळे होतील खरं तर. तसं आमच्याकडे गणपती बसत नाहीत, पण देवघरातला आपला जो छोटासा गणपती असतो, ज्याची आपण दैनंदिन जीवनामध्ये पूजा करतो, त्याचीच मी छानपैकी इथे षोडशोपचारे छान सुंदर अशी पूजा केलेली आहे. आणि हा पाहू शकता तुम्ही सुपारीमध्ये कोरलेला गणपती आहे. याची डिटेल मी तुम्हाला कधीतरी नक्की नंतर दाखवेल. एका साईडला ही लक्ष्मीची मूर्ती आहे, जी की वास्तुशांती करताना मी घेतली होती आणि इथे आहेत गोविंद, जे की प्रत्येकाच्या घरात असतात. हे धन्वंतरी देवीची फोटो आहे, जी दिवाळीमध्ये आणली होती आणि ही कुलदेवीची फोटो आहे. खूप साधी सोपी आणि सुंदर पद्धतीने पूजा मी इथे मांडलेली आहे.